नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे। तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत हप्ते घेत असाल तर तुम्हाला आता ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे। ही ब्रेकिंग न्यूज आहे 13व्या हप्त्याची। तर सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच 13वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याच्याविषयी पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा जर आला असताल तर या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आत्तापर्यंत तुम्हाला माहीत आहे की सरकार लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आहेत त्याची वेगवेगळ्या प्रकारे छाननी करत होती। तर याच्यामध्ये कोणते कोणते निकष होते ते तुम्हाला माहीत आहेत की तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, म्हणजे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे। त्यानंतर शिधापत्रिकेवर 2च महिला असल्या पाहिजेत, म्हणजे तिसरी महिला नसली पाहिजे। अविवाहित पण घरामध्ये 2च असल्या पाहिजेत। तर हे जे छाननीचे वेगवेगळे निकष होते तर त्याचे सरकारने एक दखल घेतली आहे। आगामी काही दिवसांमध्ये पालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। तुर्तास सरकारने ही छाननी प्रक्रिया थांबवली आहे। यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सरसकट सगळ्यांना या योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार आहेत किंवा त्यांचे हप्ते मिळणार आहेत। तर ही छाननी प्रक्रिया थांबवल्यामुळे जर कोणी नवीन महिला जर असतील ज्यांनी आत्तापर्यंत अर्ज केले नसतील तर त्यांनी ते जर या निकषामध्ये बसत असतील, ते निकष मी तुम्हाला सांगणार आहे। या जर निकषामध्ये ते बसतील तर त्यांनी आत्ता जरी अर्ज केला तरी त्यांना पैसे मिळू शकतात। तर लाडक्या बहिणीच्या छाननी प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे। तर ही छाननी प्रक्रिया आता थांबवलेली आहे। याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ज्या काही निवडणुका असतील तोपर्यंत तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार आहेत। तर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे की ही जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती आपल्या महाराष्ट्रातील काही प्रमुख वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी आपल्याला सांगितले आहे। जसे की लोकमत, ABP माझा, त्याच्यानंतर पाहिलं तर लोकमत वृत्तपत्रसुद्धा याच्यामध्ये आहे। तर लाडक्या बहिणीची योजनाचा फायदा कुणाला होणार आहे? ज्याच्या रेशन कार्डवर फक्त 2च महिलांसाठी ही सुविधा आहे, ज्याचं DBT ॲक्टिव्ह आहे, फॉर्म स्टेटस हे अप्रूव्ड आहे, ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्या महिला किंवा महिला संजय गांधी निराधार योजनेचा फायदा घेत नाहीत, अशाच महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत। तर 13वा हप्ता कधी? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे 13वा हप्ता कधी? तर 13वा हप्ता हा आपला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा 5 तारखेला हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। ही एकदम विश्वसनीय माहिती आहे, त्याच्यामुळे 5 तारखेपर्यंत तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांना 12वा हप्ता मिळाला नाही, याचे कारण वेगवेगळे असू शकतात। एक त्याच्यातलं छाननीचं म्हणजे अर्ज छाननीचं कारण आहे, तर त्यांना पण तो 12वा हप्ता मिळू शकतो। तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणीला या योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। यालाच अनुषंगाने लोकशाही या वृत्तवाहिनीने सांगितल्याप्रमाणे 5 तारखेपर्यंत, ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना किंवा शेजारी पाजाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। धन्यवाद। अजून एक महत्त्वाची माहिती आहे, जर कुणाचे काही प्रश्न असतील किंवा काही तक्रार तुम्हाला तुमच्या
फॉर्मविषयी जर करायची असेल तर गव्हर्नमेंटने एक सोपी पद्धत अवलंबली आहे. 181 या नंबरवर कॉल करायचा आहे. तुम्हाला तुमचं नाव, तुमचं आधार कार्ड नंबर, तसेच तुमचं गाव व जिल्हा सांगायचा आहे. तुमचं ॲप्लिकेशन ID सांगायची आहे आणि तुमची नेमकी तक्रार काय आहे ती सांगायची आहे. याच्यामुळे ते तुम्हाला डायरेक्ट मदत करू शकतील. धन्यवाद. अजून एकदा लाडक्या बहिणींनो धन्यवाद. ही चॅनल जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही याला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.